महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। घरात माठ हवा की मेंदू मट्ट हवा। ज्ञानेश प्रसाद, उपसंपादक, वाशिम। रिसोड। उन्हाळा सुरू झाला बघता बघता 2 महिन्याचा कालावधी लोटला आणि सूर्यदेव आपला प्रभाव दाखवायला लागला। सूर्यदेवाचं हे 44 अंश सेल्सिअसचा पारा असलेले अतिशय प्रखर तेजस्वी रौद्र रूप दाखविणे सुरू झाले असून अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे। निष्काळजीपणे दिनचर्या याला कारणीभूत आहे असे जाणकारांचे स्पष्ट मत आहे। आपण बाहेर पडताना नंबर 1 पांढरा रुमाल डोक्याला बांधावे प्रत्येकाने। नंबर 2 पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे। नंबर 3 विशेषतः आपल्या कुंभार बांधवांनी बनवलेल्या मातीच्या माठातले थंडगार पाणी प्यावे। या पाण्यात अनेक शरीर उपयोगी घटक असतात। नंबर 4 आरोचे पाणी पिल्याने पाण्यातील जीवनोपयोगी क्षार हे निघून जातात। हे लक्षात ठेवूनच यापुढे केमिकल युक्त व माठा व्यतिरिक्त थंड केलेले पाणी पिऊ नये। नंबर 5 जेणेकरून शरीराला कोणत्याही प्रकारचा उष्माघात सारखा प्रकार घडणार नाही। उन्हापासून आपले शरीर सुरक्षित राहील त्यामुळे। नंबर 6 बाजारात उपलब्ध असलेल्या साध्या मातीपासूनच बनवलेले माठ घेऊन यावे आणि त्याचा वापर वाढवावा। आजही अत्यंत 150 ते 200 रुपयात हे माठ। नंबर 7 नैसर्गिक गरिबाचा फ्रीज म्हणजे उचित होणार नाही, मानवी देहाचा फ्रीज होय सबब। नंबर 8 माठातील पाणी पिल्याने आपल्या शरीराला समतोल ठेवण्यासाठी अनमोल अशी मदत करते। मातीच्या माठातील पाणी पिल्याने। नंबर 9 माणसाचा मट्ट झालेला मेंदू सक्रिय होतो, हे विशेष होय। असे जुन्या जाणत्या वयोवृद्धाने सहजरित्या सुरू असलेले चर्चेतील अनमोल विचार आरोचे पाणी पिल्याने माणसाचा मेंदू मट्ट होतो। मेंदू मट्ट हवा की घरात माठ हवा हे आपल्या आपणच ठरवायचे आहे। वरील 9 सूत्रे अवगत केल्यास आपल्याला अनेक आजारापासून मुक्ती मिळेल। बघा जमतंय का? ज्ञानेश प्रसाद, उपसंपादक, महाराष्ट्र लोक न्यूज, वाशिम।